नमस्कार सगळ्यांना. मी बनवणार आहे पाणीपुरी. त्याच्यासाठी घेतलेला आहे इथे हिरवी मिरची, अद्रक, पुदिना, कोथिंबीर, पाणीपुरी मसाला, कच्ची कैरी जी आहे ते साल काढून कट करून घेतलेले आहे. इथे घेतलेले आहेत सफेद वाटाणे भिजवलेले, आणि इथे घेतलेला एक बटाटा कच्चा चिरून घेतलेला आहे. आता इथे कुकरमध्ये आपल्याला वाटाणे जे आहेत ते वाटाणा आणि बटाटा शिजवून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये टाकायचा हळद आणि मीठ, त्याच्यामध्ये टाकायचे मीठ, हळद, पाणी ओतायचं अंदाजे, आणि कुकरला 2-3 शिट्ट्या काढून शिजवून घ्यायचा. 2-3 शिट्ट्या करून शिजवून घ्यायचा. इथं आपण मिक्सरमध्ये ही चटणी वाटून घ्यायची. कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, अद्रक आणि कच्ची कैरी जी आहे ती मिक्सरमधून वाटून घ्यायचं, बारीक वाटायचं. मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. मी इथं मोठा बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता हे मिश्रण जे आहे ते चटणी जी आहे ती वाटलेली ती काढून घेणार आहे. बघू शकता अशा पद्धतीने छान बारीक वाटून घ्यायची. त्याच्यामध्ये पाणीपुरी मसाला टाकायचा 1 चमचा, त्याच्यामध्ये आता आपण थंड पाणी ओतायचं. थंड पाणी ओतायचं आणि मिश्रण जे आहे ते एकत्र करायचं, छान मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये टाकायच्यात आपल्याला आईस क्यूब इथं घेतलेले आहेत, पाणीपुरीची पुरी. नक्की अशा पद्धतीने पाणीपुरीची रेसिपी ट्राय करा, कच्च्या कैरीपासून. टेस्टला पण खूप छान लागते. अशा पद्धतीने पाणीपुरी बनवली तर बाहेरची पाणीपुरी तुम्ही विसरूनच जाल. रेसिपी आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.